श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र वाचनाचे फायदे. अध्याय 22. वांजपण दूर होते व बाळातणीला चांगले दूध येते. अध्याय 31. पतीवर येणारे सर्व विघ्ने टळतात. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता होते. अध्याय 8. विवाह योग जुळून येईल. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिलं गेलं. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आदी व्याधी आजार वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे आहे. अध्याय 1. नित्य चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतं. अध्याय 2. काळी बाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3. गुरुकोपाचे शामन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4. स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8. बुद्धिमाद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडतरापासून संरक्षण होते. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते, सद्गुरूचा लाभ होतो, त्रिस्थळी पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी, ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मा संबंध परिहरेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांजपण दूर होते, बाळातणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच्य बाधा नष्ट होते, राज्यमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्भ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानाचा छळ, दोषाची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तशः सापडतो. अध्याय 29. स्त्री लांछन दोष, वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीचे प्राप्ती होते, सौभाग्यवृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38.
निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 47 पश्चाताप दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्ने टळतात. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.